नमस्कार, जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता आपण पाहणार आहोत आजच्या बातमीपत्रात महाराष्ट्रात कोणत्या 3 बातम्या सर्वाधिक चर्चेत राहिल्या आहेत। महाराष्ट्रामधली सगळ्यात महत्त्वाची लढाई पुण्यात सुरू झाली आहे, कारण तिथे मुरलीधर मोहोळ या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवारांनी ज्या पद्धतीने गुंडांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत त्यामुळे पुण्याचं वातावरण बिघडणार आहे असा आरोप मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। दुसऱ्या बाजूला आपण महायुतीचं चित्र पाहतोय। महायुतीमध्ये 1.5 डझनभर उमेदवार हे मतदान होण्याआधीच बिनविरोध आलेले आहेत, कारण त्यांच्या विरोधात कोणी सक्षम उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही। आणि यामुळे महायुतीचा आजचा आकडा ताजा अपडेटनुसार 14 आहे, मवियाचा आकडा 0। तिसऱ्या टप्प्यावरची जी बातमी आहे ती अत्यंत संतापजनक आहे आणि तितकीच धक्कादायक सुद्धा। जी गर्दी आपल्याला दिसतेय ती मुसलमानांची गर्दी आहे आणि ती कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला नाही तर चक्क एका दहशतवाद्याच्या मैतासाठी झालेली आहे। असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याची काही अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली। असलम शब्बीर शेख हा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी आहे। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट करण्याच्या साठी सक्रिय असलेल्यांना त्यानं शस्त्र पुरवलं होतं। त्या निमित्तानं त्याला तुरुंगवासही झाला होता। इतकं सगळं घडूनही या व्यक्तीच्या मैताला इतकी गर्दी शिर्डीत झालेली आहे।